पुण्यातील जैन बोर्डिंग संदर्भातला विषय आता राज्य पातळीवरती गाजायला लागलाय। त्या पद्धतीने मोहोळ यांच्या मार्फत झालेल्या खरेदीच्या गोखले बिल्डरकडून झालेल्या खरेदी रद्द करण्यात यावी अशी मागणी करत राज्यभरातील जैन समाज आता आक्रमक झालेले आहे। आंदोलन करीत निवेदन देत या खरेदी रद्द करण्यात अशी मागणी देखील जैन समाजामार्फत करण्यात येते। मालेगाव शहरातील सकल जैन समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी एकत्रित येत आंदोलन देखील करण्यात आलं आणि अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मालेगाव येथे यांना निवेदन देखील करण्यात आलं आणि असलेली खरेदी रद्द करून कायदेशीर बाबींची पूर्तता करून खरेदी रद्द करण्याची मागणी देखील या ठिकाणी निवेदनामार्फत करण्यात आली। काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? सर, एचएनडी हमारा है, एचएनडी आमचा आहे, एचएनडी आम्हाला भेटायलाच पाहिजे म्हणून सरकारतर्फे तिथे जे बिना बोलल्या केल्या तिथली जे त्यांनी आमचं रजिस्टर घेऊन टाकलेलं आहे, आमच्याकडून त्यांनी ते हिसकावून घेतलेलं आहे, ते आम्हाला परत पाहिजे आहे आणि हे सर्व आम्हाला सरकारच्या मार्फत सर्व पाहिजे आहे। हीच आमची मागणी आहे। एचएनडी हॉस्टेल जे आहे खरं तर पुणे हे विद्येचं माहेरघर। या माहेरघरी आम्ही आमच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतो। जेव्हा जैन मुलं त्या हॉस्टेलमध्ये जातात तेव्हा त्यांचे आईवडील हे निश्चिंत असतात की ते कुठेतरी चांगल्या जागेवर आहेत, तिथे त्यांना धर्मध्यानही होतो आणि ते तिथे शिक्षणही चांगल्या प्रकारे घेतात। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचे आईवडील निश्चिंत असतात ती जागा जर कोणी आमच्याकडून बळकावून घेत असेल तर ते जैन समाजाला खरंच सहन होणार नाही। आधी जैन समाज एकदम शांतप्रिय असा समाज आहे आणि त्यात जर कोणी आमच्यावर आक्रमण करत असेल तर ही चांगली बाब नाही। त्यासाठी हे जैन हॉस्टेल आम्हाला सरकारीरित्या आम्हाला काय भूमिका असेल तुमची? आमची भूमिका हीच आहे का हे जे जैन मंदिर, तिथं जे जैन मंदिर आहे आणि जे हॉस्टेल आहे ते पूर्वीपासून खूप म्हणजे 1958 पासून ते आहे। मी स्वतः त्या बोर्डिंगमध्ये राहिलेलो आहे आणि ते बोर्डिंग फार मोठ्या प्रमाणात मोठी त्याची क्षमता आहे। असं बोर्डिंग जर तिथं नेस्तनाबूत झालं तर लोकांना, विद्यार्थ्यांना तिथे राहण्याची गैरसोय होईल आणि त्यामुळे खूप मोठं नुकसान, शैक्षणिक नुकसान होणार आहे। एक मोठं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होऊ शकतं। या पार्श्वभूमीवरती हा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या रद्द करून पूर्ववत बोर्डिंग कायम करण्यात यावी अशी मागणी जैन समाजामार्फत करण्यात येत आहे। मनोहर शेवाळे, टीव्ही मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।